तर साईमाई सकाळ दिवस 6वा। आज हाय मजबूत थंडी, सर्व गारटलेत। 17 डिग्री टेम्परेचर आहे, 17 सर्वांची 17वर खतरा आहे सर्वांना आज। काय बोलतो रावले? अध्यक्ष सेवेकरी। तर आजचा ब्लॉग थोडा एकदम वेगळा बनणार आहे, कारण की एक थंडीचा तर आहे शीर्षक टायटल, आणि त्यानंतरला असेल ते सेवेकरींचा। म्हणजे आपण काल कसारा घाट चढलो, कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तसा, आणि आज आहे फक्त सेवेकरी आणि जे आतमधून जे सर्व कामं होतात मंडळाची ते। आजचा आमचा नाश्ता आहे मिसळ, तर मिसळ पावचीच तयारी चालू आहे। आता सगळे नाश्ता करतात आहे, त्यानंतर कुठला स्टॉप आहे? तुला किती किलोमीटर आहे? 16 किलोमीटर। आजचा नाश्ता पण खूप मस्त मिसळ पाव आहे। खूप उत्सुक आहे आम्ही मिसळ पाव खाण्यासाठी। थंडी कशी आहे? थंडी तर भरपूर आहे, 2-4 दिवस लागली नव्हती, पण आज स्वेटर आणि कानटोपीची लय गरज पडली आज आम्हाला। गारटलं आहे। तर तिकडे बाहेर शेकोटी पण लावून बसले आहेत, एवढी थंडी आहे। 17 डिग्री म्हणजे आपल्यासाठी खूप झाली थंडी। आणि आजची व्हिडिओ असेल ना ती सेवेकरींसाठी असेल, आणि नॉर्मल आपण जे रस्त्यामध्ये चालतो ते सर्व पण ह्यामध्ये दिसणार आहे। आणि मी भावेशला विचारणार आहे सेवेकरींचा आतमधला सर्व जे काय असतं ते, कारण की मी ह्या लोकांना विचारू नाही शकत, कारण की सर्व बिझी असतात। भावेश पण बिझीच असतो, पण तो थोडा टाईम काढू शकतो आपल्यासाठी। बाकी लोक सर्व बिझी असतात, कारण की ह्या लोकांना झोप वगैरे पण तेवढी प्रॉपर भेटत नाही, हार्डली 2-3 तास झोपतात, ते पण फक्त आमच्यासाठी, आमची सेवा करण्यासाठी, कारण की ते असतात म्हणून आम्हाला जेवण खावण सर्व टायमावरती भेटतो, हॉल्टचा वगैरे। हे सर्व तुम्ही भावेच्या तोंडून जाणून घ्या पुढे। तर आपली पालखी निघाली आता। जय। तेव्हा पालखी झाली रवाना आता सकाळ सकाळ एकदम। आणि आपल्यासोबत आहेत ना आता आपले जे बॅग ठेवतो ना टेम्पोमध्ये, त्यांचे ड्रायव्हर आहेत, म्हणजे ते सेवेकरीच आहेत। तर मी त्यांना विचारतो की त्यांचा काय अनुभव आहे पालखीमधला आणि कसं काय आहे ते। तो आपका नाम क्या है? रवि। कितने साल से हो? अभी 5 साल होगा। कैसा लगता है सेवेकरी? अच्छा लगता है मुझे, बहुत मज़ा आता है। वो बैक के टेम्पो पे रहते हो ना? हाँ, बैक के टेम्पो पे रहता हूँ। हाँ, तो बहुत मेहनत लगती है। हाँ। नींद कितना मिलता है आपको? 2 घंटा। 2 घंटा नींद रेगुलर का? ठंडी में भागना पड़ता है। बस हो गया। हाँ, खुशी मिलती है लोगों खुशी की मिलती है, आराम मिलता है। आराम मिलता है दिल को। हाँ। अच्छा है, अच्छा। तर बघा ह्यांना फक्त 2 तास झोप भेटते, काय कॅमेऱ्यासमोर जास्त बोलायला भेटत नाही त्यांना, नाही जमत नाही असं असतो। पण मी बोललो की आवर्जून ह्या लोकांचा पण दाखवला पाहिजे की 2 तास झोप भेटते, ते पण फक्त आपल्यासाठी। आम्ही लोक तर येऊन ठीक आहे चालत येतो, पण आम्हाला ॲटलीस्ट 4-5 तास झोप तरी भेटते, पण हे नुसते पळत राहतात 9 दिवस। तर अजून खूप जण आहेत असे की त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचे, जे जेवण वगैरे बनवतात ते पण ते घ्यायला भेटत नाही। म्हणून मी एकदाच भावेशला बोललो की तू सर्व सांग, कारण की त्याला सर्व माहिती आहे आतमध्ये कसं होतं कसं नाही ते। तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ह्यांच्याबद्दल पण जाणून घ्यायला भेटेल, आणि आपण जे नॉर्मल रेग्युलर तुम्ही बघताय माझे व्लॉग्स की चालताना काय मस्ती मजाक करतो ते पण तुम्हाला जाणून घ्यायला भेटेल। तर आता जातो आतमध्ये, बॅग वगैरे पॅक करतो आणि निघूया, चला। काय वातावरण झालं बघा इकडे, सनराईज झालं आता मस्त एकदम, आणि टेम्परेचर 15 ते 16 डिग्रीवरती गेलं। हात एकदम कुडकुडलेत एकदम। आम्ही आता हायवेवरती आलो, आणि फॉग आता ह्याच्यामध्ये दिसणार नाही, पण खूप फॉग आहे, आणि नेचरचं मस्त आलं आहे, पूर्ण ऑरेंज आणि पिंक। जुगल भेटला कसं वाटतंय आज? आज एकदम गारगार वाटतंय। तुमचं काय म्हणणं आहे प्रथम आंबेकर? आपल्या थंडी पिंडीची काय फरक घेणार नाही, आपण फिट आहे। कोणता पीठ? काल कसारा घाट चढताना प्रसाद आंबेकरलाच भेट आले। 1-1.5 तास थांबून आम्ही आता परत निघालो आहे। वाजले किती माहिती आहे? 8 वाजून गेले। 8 वाजून गेले आणि आता निघालो आम्ही लोक। हे आमच्या ग्रुपची खासियत आहे की किती पण लवकर निघा, पण पोचणार आम्ही आमच्या टायमामध्येच। गाडी बघा, गाडी बघा, आमच्या मंडळातली बाई काहीतरी बोलते, गाडी बघा। आका आका अनया परवडे, अनया परवडे। ओ टाकणार आहे मी ब्लॉग मध्ये राहुल कडा। आणि फायनली 7 किलोमीटर चालून
आम्ही लोक आलो आहे नाश्त्याच्या हॉलवरती. नाही आलो आहे का अजून. बाबाने बुलाया शेवभाजी खाने का शेवभाजी नाही, मिसळ पाव. शाबास आहे प्रसाद. आता विकी आयुषला टोचन मारतोय, टो करून घेऊन जातोय. 700 रुपये फाईन दिला. आता तो चालत नव्हता मगासपासून, म्हणून त्याला आता आम्हाला असे उतरण भेटले म्हणून आमची स्पीड वाढली खूप सारी. थकला तो करता करता. हे सुटली ती लॉक असतो तो सुटला. चला चला साईराम येतो. चला टी शर्ट पकडू नका, हे फक्त व्हिडिओ पर्पज साठी होता. नाही नाही असं काही नाही आहे. ॲक्च्युअल मध्ये टो करायला लागलाय त्याला. अजून आपण स्पॉटवरती पोचलो नाही, पण आता शिर्डी बघा किती लांब आहे. फक्त आणि फक्त 100 किलोमीटर शिर्डी. हा 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 हा. साईराम साईराम सेवेकरी साईराम. बघा साईराम पाणी वाटायला आले आपल्याला भर उन्हामध्ये. हे सोन्या हे हा बसला गाडीत. हे बसला गाडीत. हालत 25 झाली करता. 100 भावा 100 किलोमीटर बाकी होता, फक्त 100. जो स्पॉट होता ना आमचा, तिथून आता आमचा स्पॉट 5 किलोमीटर अजून पुढे गेलेला आहे. तर आमची हालत खराब झाली आहे. कसं वाटतं सोन्या? खूप मोन्यासारखं वाटतंय. सोन्या झालंय मोन्या. चल 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 सर्व आले. चल चल जोश महिरा. विकी आयुषची काय हालत? आयुष्य आता काय माहिती ना भाई. त्याला चांगला बोललो बसू नको, चालत राहा. डोक्यावर ऊन आला, रस्ता तापला तर तुला चालायला प्रॉब्लेम आहे. तुझा पहिला वर्ष ऐकला ना, माझ्या मागे बसलाय. आता रोड एवढा गरम झालाय, आता तो कसा येईल मला पण नाही माहिती. हालत खराब झाले. तू पाहिलं तर चप्पल काढून त्याला पाय ठेवून नको नको नको. रोड एवढा नको रे, एवढा प्रेम नको. हे चालू केला. बोल बोल. चालू आहे चालू. हां चालू झालं. आता आम्ही स्पॉटवर पोचू 2 मिनिटांनी. भरपूर ऊन आहे. आता इथे सर्वजण थकलेले बघू शकतात. थकलेले आहे भरपूर. मी पण थकलो आहे. आता जरा पाणी पाहिजे. आता स्पॉटवर पोचू देऊ, आराम करू. चला स्पॉटवर पोचलेलो आहे. आता फ्रेश वगैरे होऊन घेऊया आणि त्यानंतर थोड्या वेळामध्ये भेटूया. साईमय संध्याकाळ दिवस आपला आजचा 6वा. दुपारच्या स्पॉटवरून आता निघायची वेळ झालेली आहे, म्हणजे 4 वाजले. सर्वजण आता जे आराम करत होते ना ते उठतात आहेत. जेवण वगैरे झाला, पण तेव्हा माझा मोबाईल वगैरे चार्जिंगला असतो आणि गोप्रो पण, तर मी तेव्हा व्हिडिओ काढत नाही. आणि आता निघायची तयारी. आता चाय नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे. आता चला होऊया फ्रेश. अजून पुढची इन्फॉर्मेशन आहे सेवेकरींबद्दल, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल 1 ते 2 मिनटामध्येच. तर बनवून राहावा. चाय चाय फक्त चाय. चाय सोबत काय? काय ना फक्त चाय. ओनली चाय पित आहे. बाकी काय नाही. झालं आराम झाला तुमचा? निघायची तयारी चालू आहे. निघायची तयारी चालू आहे. निघूया. तर जसं की मी तुम्हाला सकाळपासून बोललेलो की हा ब्लॉग खाली फक्त आपल्या सेवेकरींसाठी होता. मला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती सेवेकरींबद्दल. तर आपल्यासोबतच इकडचे सेवेकरी आहेत भावेश. तर मी त्यांनाच विचारीन की ह्याच्या मागचं सर्व प्रोसिजर कशी होते आणि ते सांगतील. ते आपण पुढे ऐका, जरा आपल्याला पण बरं वाटेल की कसं असतं समोरचं. तर तुमचा सगळ्यांचा लाडका भावेश पाटील. मी जवळजवळ 5-6 वर्ष झाले मी या सेवेकरीमध्ये आहे. तर आमच्या सगळ्यांचा एकच उद्देश असतो की जे पण सेवेकरी येतात त्यांची एकच हे असते की आपण ज्या कामासाठी आलो आहे ते काम चांगलं झालं पाहिजे. आणि जे चालणारे जेवढे पण मुलं आहेत त्या सगळ्यांना चांगली सर्व्हिस मिळाली पाहिजे. तर आपलं जे किचन असतं ना तेच मेन असतं की त्याच्यामध्ये धावपळ जास्त असते. की ते सकाळी 3 वाजता चालू होतं. 3 वाजता पहिलं काम त्यांचं हे असतं की चहा बनवायचं. चहा 5 वाजता बरोबर रेडी झाला पाहिजे, कारण का पालखी 5ला उठते, म्हणजे स्पॉट मला निघाली जाते. तर 5 वाजता आम्ही चहा सगळ्यांसाठी रेडी ठेवतो. मग चहामध्ये स्नॅक्स असतो, आपलं टोस्ट असतात, बटर असतात, वेगवेगळे पदार्थ असतात असे वेगवेगळे जे पण कोण देतात ते.
त्यानंतर पालखी जेव्हा निघते स्पॉटवर ना, तर ते सगळं वाइंडअप करण्याचं पण जिम्मेदारी आमची असते. कारण का जे आम्ही टोपं वगैरे जेवढी आपण यूज करतो, तर ती आम्हाला पुढच्या दुपारच्या जेवणासाठी पण आम्हाला पुढे जाऊन स्पॉटवर हे करायची असते. तर आम्ही हेच बघतो की जेवढ्या लवकरात लवकर आम्हाला करता येईल तेवढं आम्ही लवकरात लवकर ठिकाणी निघण्याचा प्रयत्न करतो. नंतर तीच माणसं जी असतात ती आम्ही पुढे जाऊन जेवणाची सोय होते. तर जेवणाची आम्ही जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आम्हाला त्या स्पॉटवर 12 वाजता आम्हाला आरती होते 12ची. तर त्याच्यानंतर बरोबर 12:30ला ते जेवण लागलं पाहिजे. तर जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. आणि ह्या पालखीचं एक वैशिष्ट्य असं आहे की एखादा पदार्थ जर तो झाला तर तो रिपीट जास्त होत नाही. रोज वेगवेगळं असतं आणि कोण ना कोण स्वीट देत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा आम्ही लोक ह्या लोकांना सेवा देतो तर त्यांचंही तेवढंच काम असतं की आपणही लवकरात लवकर वेळेत यावं सगळ्यांनी स्पॉटवर, की जेणेकरून शेवटचा मुलगा जेव्हा येतो तर त्याचं जास्त वेळ त्यांनी बाहेर टाईमपास नाही केला पाहिजे, की पालखीसोबत जेवढं राहाल तेवढं लवकर तुम्ही स्पॉटवर याल. सेवेकरीमध्ये आमचं अजून एक हे असतं की त्यांचे जे बॅग्स असतात तर ह्या पालखीमध्ये आम्ही चमच्यापासून डिशपासून पाण्यापासून सगळं पालखी प्रोव्हाइड करते. कारण का आमचे जे मार्गदर्शक प्रमुख आहेत श्री बाळा चव्हाण यांचं असं म्हणणं असतं की आपण चांगल्यात चांगली सेवा आपण त्यांना देऊ. तर अशी मला वाटत नाही की मुंबईमधली कुठली पालखी असेल की ज्याला बॅग आम्ही सेवेकरी उचलून ट्रकमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या स्पॉटवर जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हीच त्या बॅगा समोर ठेवतो, लाईनीमध्ये लावतो आणि जेव्हा मुलं येतात तेव्हा ती बॅग आपली निवडतात आणि आपापल्या जागेवर जाऊन झोपतात. त्या लोकांना झोपण्यासाठी आम्ही मॅट देतो. परत रात्री सगळ्यांसमोर पाण्याच्या बॉटल असतात. एका साईडला ड्रम असतात, एका साईडला पाण्याच्या बॉटल आणि 3 ते 4 गाड्या अशा असतात की त्यांचं काम फक्त एवढंच असतं की चालणाऱ्यांना फक्त बिस्लरीचं पाणी द्यायचं. बाकी आम्ही मिनरल वॉटरशिवाय दुसरं कुठलं पाणी वापरत आणि जेवणालाही आमचं मिनरल वॉटरच असतं. तर त्याच्यामुळे जेवणाची चवही चांगली राहते, कोण आजारी पडत नाही की जेणेकरून कोणाला त्रास होईल. आणि नाश्ता जो असतो तो आम्ही सकाळी एक टाईम देतो. सर्व पदाधिकारी जे असतात पदयात्री असतात त्याला आम्ही नाश्ता फक्त सकाळी देतो. नाश्त्यामध्ये पण मसाला भात असतो, कांदे पोहे असतात, लाईव्ह नाश्ता असतो आमचा, कांदा भजी असतो, वडापाव असतो. हे आम्ही गरम गरम मुलांना देतो. आणि ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही पुढे जातो आणि दुसऱ्या स्पॉटवर कधी पाण्याची सोय वगैरे नसेल तर त्याची तयारी आम्ही आदल्या दिवशीच करतो की जेणेकरून जवळपास कुठलं पाण्याचं जे असेल टँकरवाला त्याला आम्ही तिकडे जाऊन हॉलवर घेऊन जातो की चांगले व्यवस्थित आंघोळ करता येईल वगैरे. आणि जो शिर्डीला जायचा जो मार्ग आहे तुम्हाला माहिती आहे, नाशिक जर भाजी किंवा जे पण काही फळभाज्या जास्त होतात तर आम्ही मुंबईवरनं फक्त तांदूळ घेतो. बाकी जेवढ्या पण भाज्या असतात त्या आम्ही रोज फ्रेश असतात. म्हणजे जी भाजी आम्ही रात्री घेऊ ती उद्याच्या जेवणाला यूज होते. तर त्याच्यामुळे टेस्टही चांगली लागते भाजीची आणि सगळं फ्रेश असतं आमचं, की असं कायच नाही. आणि जरा तरी रोज आमचं जे सकाळ संध्याकाळचं जेवण असतं ते रोज चेक केलं जातं की व्यवस्थित आहे काय, त्यात हायजेनिक आहे काय. तुम्ही स्वच्छता जी असते ती खूप महत्त्वाची असते, की स्वच्छता पण तेवढीच महत्त्व आम्ही त्याच्यावर पण लक्ष ठेवतो. आणि आमच्या पालखीमध्ये जेवढे पण चालणारे आहेत ते जवळजवळ 65 ते 70 वयोगटातली पण माणसं आहेत की आमचं त्यांच्याकडे पण लक्ष असतं की ते व्यवस्थित चालेल, त्यामुळे त्रास तर होत नाही ना. त्यांच्या पाठी जे सेवेकरी असतात गाडीमध्ये त्यांचंही लक्ष असतं. आणि आमचे जे मार्गदर्शक प्रमुख आहेत की श्री बाळा चव्हाण हेही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आणि जेवण वाढण्यापासून किंवा कोणाला आपण काही गरज लागली किंवा कोण बोललं की आम्हाला जेवणामध्ये आज हे स्वीट पाहिजे, आज आम्हाला ते पाहिजे, तर ते मोठ्या मनाने आम्हाला सगळ्यांना ते देतात, हवं ते सगळं पुरवतात. त्याच्यामुळे तेही आमच्याबरोबर मिळून मिसळून राहतात की असं नाही की त्यांना वेगळी काय ट्रीटमेंट असते, तेही आमच्यासोबतच असतात. आमचे नाना म्हणून एक आहेत तेही आमच्यासोबत असतात की तेही खूप हौशीने आमची पूजापाठ जेवढी पण पालखी बिलखीची ते करतात. आमच्यासोबत भटजी असतो, तेही भटजी का आम्हाला रोज वेगवेगळ्या आम्हाला इकडे चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये काही चांगले बदल घडतील. ह्या पालखीमध्ये जर मॅनेजमेंटमध्ये जर कोणाचा मोलाचा वाटा असेल ना, म्हणजे मी ज्यांच्याकडनं शिकलो म्हणजे त्यांचं नाव आहे की प्रवीण वंजारे. हे काका गेले 28 वर्ष पदयात्रीमध्ये चालत येत आहेत. आणि असं नाही की ह्याच पालखीसाठी सेवा देतात, त्यांना मुंबईतनं जेवढ्या पण मोठमोठ्या पालख्या आहेत ते लोक त्यांना बोलतात की फक्त मॅनेजमेंट कशी असली पाहिजे. आणि अजूनही काका की अजून काय चांगलं आपण करू शकतो, आपण काय सेवा देऊ शकतो, त्याच्यासाठी ते लोक नेहमी प्रयत्न करत असतात.
पण हे काका म्हणजे असं असतं की 8 ते 9 दिवस कधी झोपतच नाही, की ती व्यक्ती कशी करते ते मलाही माहिती नाही, की त्यांना एवढी ताकद कुठून येते ते, की मी माझ्या डोळ्याने बघतो की ते जागेत असतात बघा, ते इकडं तिकडं धावतच असतात, पण ती व्यक्ती कधी कोणाला दिसतच नाही. तर लोकांना असं वाटतं की पदयात्रा म्हणजे एन्जॉयमेंट, पदयात्रा म्हणजे मस्ती मजा असतं, पण त्याच्या मागे अशा चांगल्या गोष्टी पण होत असतात की हे लोकांना कळत नाही. त्याच्यामुळे खूप सारे आई वडील असे बोलतात की आमचा मुलगा पदयात्रा जातो म्हणजे फक्त मजा मस्ती करायला जातो. तर असं काही नाही आहे, की जर तुम्ही खरोखर एक दिवस याल ना ह्याच्यात की कसं असतं आमचं जीवन, कसे उठतो, कसे झोपतो, कसे आंघोळ करतो आणि ते कसं आम्ही प्रोव्हाइड करतो, तर ते प्रोव्हाइड करण्याची खूप मोठी म्हणजे जबाबदारी असते या सेवेकरींवर आणि ते सेवेकरी देत असतात. तर तुम्ही जेव्हा एक दिवस याल ना आमच्या ह्याच्यात, तर तेव्हा तुम्हाला कळेल की आम्ही कसं काय हे करतो. तर हे प्रवीण काका आहेत, पण ते जास्त येत नाही, जास्त बोलत नाही कोणाशी, त्यांचं काम आणि त्यात ते नेहमी व्यस्त असतात. तसं मी तुम्हाला मगाशी बोललो की आम्ही सेवेकरीमध्ये, तर आमची टीम आहे सेवेकरींची, की आम्ही सगळे गाड्या असतात आमच्याकडे, आम्ही ड्रायव्हिंग करतो. हे ट्रक तुम्ही बघाल तर ही जी मंडळी आहे या त्यांचे स्वतःचे ट्रक आहेत, पण हे लोक मोठ्या मनाने, हे कोकणातले आपण बोलतो ना, कोकणातल्या माणसाचं मन मोठं खरंच खूप मोठं आहे, की हे कुठलीही पैशाची अपेक्षा न करता हे म्हणजे एक सेवा येतात आम्हाला. आणि ते नुसते गाड्यात चालवत नाही, तर जेव्हा मुलं येतात, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की बॅग उचलण्यापासून त्याच्या ठेवण्यापर्यंत ती सगळी कामं करतात. आणि अजूनही जी पण उरलेली बाकी सगळी कामं असतात ती ते लोक त्यांच्या परीने करत असतात. तर ती पण गेली जवळजवळ 2010 पासून ही सगळी मंडळी ह्या सेवेमध्ये कार्यरत आहेत. तर तुम्ही हवं तर त्यांच्याशी बोलू शकतात. तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतं सांगा फक्त. ह्या पालखीमध्ये येऊन आम्हाला खरोखर खूप चांगलं वाटतं. ही पालखी एकदम नावाजलेली पालखी अशी आहे आपल्या सांताक्रूज मुंबई एरियामध्ये, आणि खूप मस्त वाटतं. आम्ही खूप आनंद करतो, मजा येते या पालखीमध्ये, खूप आनंद व्यक्त करतो. किती वर्ष आली तुम्हाला या पालखीमध्ये? मला ह्या पालखीमध्ये कम से कम 6 ते 7 वर्ष झाली. 6 ते 7 वर्ष आले. तुम्ही सेवाच पुरवता इकडे, एकदम आनंद वाटतं. हां, मी चव्हाण साहेबांसोबत असतो. तुम्ही चव्हाण साहेब, त्यात मी ऐकलं तुम्हाला झोप वगैरे कमी भेटते, कारण की तुम्हाला जास्त धावपळ करावी लागते सर्व येण्याच्या आधी. करावी लागते, पण ठीक आहे, चालतं. देवासाठी आपण साईंसाठी एवढं तरी करू शकतो. ते तर बरोबर आहे, साईंसाठी एवढं झालंच पाहिजे. ही साईंची सेवाच म्हणूया आपण, आपल्या हातातून घडते, बरोबर आहे ना? बरोबर. ओके. जय जय. बाय बाय बाय. साईराम साईराम तू दादा साईराम. आणि संध्याकाळची आमची पुन्हा एकदा पालखी निघालेली आहे. तुम्ही बघितलात किती मोठा क्राऊड आणि मस्तपैकी सर्व एकत्र निघालेले आहेत बघा. बंका वांडल. संध्याकाळी नाश्त्याचा हॉल्ट. आणि अशा प्रकारे आम्ही दिवसभर चालून रात्रीच्या हॉल्टवर पोचलेलो आहे. आणि ही व्हिडिओ होती आज दिवसभराची, कारण की खूप मोठी झाले, सेवेकरांची व्हिडिओ काढायची होती म्हणून. त्यामध्ये आपले सेवेकरांची व्हिडिओ आणि थोडी चालतानाची मस्ती मजाक हे दोन्ही मिक्स झालं. आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग मी इकडेच थांबवतो आहे. चला तोपर्यंत बाय बाय. जय साईराम.